या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। वीज जशी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, तसाच वीज कर्मचारी देखील हा प्रशासनाचा व या वीज यंत्रणेचा अविभाज्य घटक आहे। परंतु या कर्मचारी वर्गास 95%च्या नावाखाली यंत्रचालकांना व वसुलीसाठी सर्व कर्मचारी वर्गास वेठीस धरले जाते। या दडपशाही व हुकुमशाहीच्या विरोधात तांत्रिक कामगार युनियन महावितरण सोलापूर मंडळ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे। जर मागणी मान्य झाली नाही तर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे नितीन भैया चव्हाण केंद्रीय उपसरचिटणीस यांनी सांगितले। प्रशासन व अधिकारी जाणून बुजून त्रास देऊन एक प्रकारे मानसिक खच्चीकरण करण्याचे धोरण अवलंबित असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे। पंढरपूर विभागातील मंगळवेढा आणि उपविभागांतर्गत एकूण 17 उपकेंद्र आहेत। रोटेशन प्रमाणे दर 3 महिन्याला प्रत्येकी 2 बाह्य स्रोत यंत्रचालकांना इतर उपकेंद्रात ड्युटी करण्यासाठी पाठवले जाते। वास्तविक पाहता असे करण्याची काही गरज नसताना पंढरपूर विभाग व मंगळवेढा उपविभागातील काही प्रशासनातील अधिकारी आसुरी आनंद मिळवण्यासाठी व त्रास देण्याच्या उद्देशाने हेकेखोरपणाने ही पद्धत राबवितात। या पद्धतीमुळे जे बाह्य स्रोत यंत्रचालक इतर ठिकाणी ड्युटी करण्यासाठी जातात त्यांना देखील हे जोखमीचे आहे व काही अप्रिय घटना घडण्याची देखील दाट शक्यता असते। यामुळे सर्व उपकेंद्रातील बाह्य स्रोत व कायम यंत्रचालकांना या धोरणाचा नाहक त्रास होतो। तसेच या कालावधीत यंत्रचालकांना रजा दिली जात नाही, ओव्हरटाईम दिला जात नाही। सतत कामाचे प्रेशर, दबाव तंत्र यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात असल्याची भावना प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये होत असून मोठ्या प्रमाणात असंतोष देखील वाढत आहे। या हुकुमशाही व दडपशाहीच्या विरोधात दिनांक 29 जानेवारी 2024 पासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। जर योग्य मार्ग निघाला नाही तर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे। यावेळी बारामती झोन अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, सोलापूर मंडल सचिव जुल्फिकार शेख, सहसचिव राजशेखर अलजिंडे, महेश सोलापूर, कंत्राटी कामगार असोसिएशनचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उस्मान अत्तार, दत्तात्रय गुंड, दत्तात्रय नागणे, फहीम शेख, अजीम सय्यद, गोपाळ कांबळे, रंजिता कोळी, महेश टेळे, अयाज बेपारी आदी उपस्थित होते। मी धुळापा गोविंद टेळे, तांत्रिक कामगार युनियन 50-59। विषय 95% नावाखाली यंत्रचालकांना प्रशासन जाणूनबुजून त्रास देत असल्याबाबत मंगळवेढा उपअंतर्गत एकूण 17 उपकेंद्र आहेत। रोटेशनप्रमाणे दर 3 महिन्याला प्रत्येकी 2 बाह्यस्रोत यंत्रचालकांना इतर उपकेंद्रात ड्युटी करण्यासाठी पाठवले जाते। वास्तविक पाहता असे करण्याची काही गरज नसताना नमस्कार, मी राजशेखर अलजिंडे, तांत्रिक कामगार युनियन 50-59। 95%च्या नावाखाली पंढरपूर विभागामध्ये जे काही रोटेशन पद्धत अवलंबली जात आहे त्यामुळे तेथील उपकेंद्र सहाय्यक तसेच यंत्रचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। 95%च्या नावाखाली कामगार कपात केली जाते आणि सदरील यंत्रचालकांना तिथल्या ओव्हरटाईम दिला जात नाही। सतत कामाचं प्रेशर आहे, इमर्जन्सीमध्ये रजा मंजूर केली जात नाही। ह्यामुळे तेथील यंत्रचालकांचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होत आहे। वारंवार प्रशासनाशी तोंडी संवाद साधूनसुद्धा त्यांच्याकडनं अपेक्षित तसं त्यावर तोडगा निघाला नसल्यामुळे आजचा हा आंदोलनाचा मार्ग संघटनेला अवलंबावा लागतो आहे। यात जर प्रशासनाने योग्य ते दखल घेऊन जर प्रश्न निकाली नाही काढला तर यापुढे युनियनच्या वतीनं मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। महाराष्ट्रातील महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांबाबत 95% असे परिपत्रक आहे, परंतु या 95%च्या नावाखाली सोलापूर सर्कलमध्ये फक्त पंढरपूर विभागातच हे 95%च्या नावाचा वापर करून जे सबस्टेशन उर्वरित सबस्टेशन आहेत त्या सबस्टेशनमधील सर्व यंत्रचालकांना डिस्टर्ब करण्याचे काम जाणूनबुजून केले जाते। दर 3 महिन्याला या उपकेंद्रातील 2 आउटसोर्सिंग हे इतर ठिकाणी कामासाठी बेकायदेशीरपणे पाठवले जाते आणि उर्वरित जे 2 सबस्टेशन आहेत त्या सबस्टेशनमध्ये 3-3 ऑपरेटर असल्याकारणाने त्या यंत्रचालकांना रजा मिळत नाही। त्यांची कुठलीही मेडिक्लेम असेल, काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना रजा दिली जात नाही, ओव्हरटाईम तर बंदच झालेला आहे। हा जाणूनबुजून त्रास फक्त पंढरपूर डिव्हिजन अंतर्गतच दिला जात आहे। त्यामुळे हा मागील 10 वर्षापासून ही पद्धत पंढरपूर डिव्हिजनमध्ये अवलंबली जाते। सोलापूर सर्कलमध्ये कुठेही ही पद्धत लागू नाही। वारंवार प्रशासनास तोंडी बोलून देखील आत्तापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही। दखल न घेतल्यामुळे आज
धरणे आंदोलन, तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात सुरू आहे. त्याचबरोबर जर आज 5 वाजेपर्यंत काही तोडगा नाही निघाला तर आज 5 वाजल्यापासून ही पद्धत कायमस्वरूपी बंद होईपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करणार आहे. मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.